मी डॉक्टर स्मिता तरठे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा. आजची महत्त्वाची बातमी. श्रीगोंद्यातील राजकीय समीकरणे बदलली. उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच चालू असून महाविकास आघाडीतील घटक पक्षातील उद्धव ठाकरे गटामधील साजन पाचपुते, काँग्रेसमधील घनश्याम अण्णा शेलार आणि शरदचंद्र पवार गटामध्ये राहुल जगताप, श्रीनिवास नाईक, अण्णासाहेब शेलार हे उमेदवारी मागत आहेत. महायुतीतून अनुराधा नागवडे, अजितदादा पवार गट, विक्रमसिंह पाचपुते व सुवर्णाताई पाचपुते हे बीजेपीचे 3 उमेदवार महायुतीमधून इच्छुक आहेत. परंतु ही जागा बीजेपीची असल्यामुळे पाचपुते कुटुंब यांच्यातील 100% उमेदवार असणार आहे. त्यानुसार अनुराधाताई नागवडे यांना अपक्ष उमेदवारी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी जर 2024ला उमेदवारी नाही केली तर लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाऊन राजकीय भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यांनी मागील आठवड्यात पत्रकार अनिलजी तुपे यांना मुलाखत देताना म्हटले की माझा अजितदादा पवार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला उमेदवारी मिळणारच. परंतु 2 दिवसांपूर्वी अजितदादा पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेब नाटा यांनी राजीनामा दिला आणि त्यांना धुळे विधानसभा निरीक्षक ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात बीजेपीचा उमेदवार असेल हे मात्र तितकेच खरे आहे. अनुराधाताई नागवडे या कोणती भूमिका घेणार हे तिकीट जाहीर झाल्यानंतरच समजेल. जर महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपामध्ये ही जागा काँग्रेसला गेली तर घनश्याम अण्णा शेलार हे उमेदवार असतील. उमेदवारी नाही मिळाली तर साजनदादा पाचपुते, अनुराधाताई नागवडे, सुवर्णाताई पाचपुते, अण्णासाहेब शेलार, राहुलदादा जगताप आणि श्रीनिवास नाईक ही कोणती भूमिका घेणार ते येणाऱ्या काळातच समजेल. तोपर्यंत इथेच थांबूयात. धन्यवाद.